हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला आता ब्लॉगला सुरुवात करते. पण त्यापूर्वी ना इथे सकाळचे चहा नाश्ता आमचं सगळ्यांचं झालेलं आहे. त्यानंतर आता ना मी फ्रेश वगैरे झालेली आहे. साधारणतः एक 9:30-10 वाजलेले असतील आणि तेव्हा म्हटलं आता ब्लॉग सुरू करूया. तर आता ना मी आली आहे किचनमध्ये आणि इथे मला बनवायचं आहे पनीरची भुर्जी. तर दररोज त्याच भाज्या वगैरे खाऊन ना लहान मुलांना खूप कंटाळा येतो. तसंच आज विघ्नेशला सुद्धा ना थोडंसं वेगळं हवं होतं. तर त्याला पनीरची भुर्जी हवी होती. तर मी म्हटलं ठीक आहे, मग आपण घरीच पनीर बनवूया. तर त्यासाठी ना माझ्याकडं दूध एक्स्ट्रा होतं. आता दूध काही तो पिणार नाही आणि त्याला विचारलंसुद्धा, दूध नको बोलला. मग त्याच दुधाचं मी घरी पनीर बनवलं आणि ना थोडा वेळ ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं. कारण मला आत्ताच लगेच दुपारसाठी पण जेवण ही भुर्जी बनवायची आहे आणि पनीर असं ठेवलं तर ते सेट व्हायला खूप वेळ लागेल. तर त्यासाठी ना मी फ्रीजमध्ये ठेवलं, कारण मला लगेच करायचं होतं ते. तर त्यासाठी छानपैकी तुम्ही बघितलं पनीर इथे तयार झालेलं आहे घरच्या घरी. अगदी म्हणजे दूधसुद्धा वाया गेलेलं नाही आणि पनीरसुद्धा म्हणजे त्याच्या आवडीची जी काही भाजी आहे ती आज त्याला जेवायला मिळणार आहे. तर त्यासाठी ना इथे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेते. तर आता ना मी वेळेवर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेणार आहे. जेव्हा खूप गडबड असते तर तेव्हा मी सुरीनं वगैरे पटकन कट करून घेते. पण जेव्हा वेळ असेल निवांत तर अशा पद्धतीनं वेळेवरसुद्धा बारीक चिरून घेते. कारण ना या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जुन्या आहेत, पण हल्ली आपण जास्त वापरत नाही. तर या गोष्टी ना कुठेतरी आपल्या लेडीजच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले आहेत. कारण अशा पद्धतीनं बसणं आणि मग काम करणं हल्ली आपल्याकडे शक्यच होत नाही. कारण उभं राहून स्वयंपाक करणे, भाजी वगैरे नीट करण्यासाठी सुद्धा आपण टेबलवर खुर्चीवर बसून भाजी वगैरे नीट करतो. जेवणासाठी सुद्धा डायनिंग टेबल वगैरे वापरतो, बसण्यासाठी सोफा वगैरे असतं. तर अशा पद्धतीनं ना खाली आपण सहसा जास्त बसायला मागत नाही आणि त्याच्यामुळेच आपले जे काही कळत नकळत जे व्यायाम पूर्वी व्हायचे तर ते आता होत नाहीत. तर त्यासाठी ना जेव्हा केव्हा माझ्याकडे वेळ असेल, गडबड नसेल, तर तेव्हा मी विळीवरच सगळ्या गोष्टी बारीक करते. आणि विळीची मला ना खूप सवय आहे आधीपासून. लग्नाच्या आधीपासून गावाकडे जेव्हा पण होती ना तर तेव्हा विळीवरच सगळं बारीक करायचे. त्याच्यामुळे मला सुरीपेक्षा ना विळी खूप कम्फर्टेबल होते आणि जितकं बारीक करता येईल ना तितकं मला विळीवर बारीक करता येतं सुरीपेक्षा. सुरीने पण करता येतं, पण कम्पॅरेटिव्हली विळीवर खूप छान येतं आणि खूप कम्फर्टेबल वाटतं. आता त्यानंतर ना सकाळी नाश्त्यासाठी आप्पे बनवले होते. तर विघ्नेशला थोडं लेट होता म्हणून मी त्या भांड्यामध्येच ठेवले होते. तर नंतर त्याने ते खाल्लेले आहेत आणि ते भांडं पण आता मी घासायला ठेवलेलं आहे. आणि आता ना इथे कुकर जो मी लावला होता तो पण झालेला आहे. तर कुकर आता थंड होईपर्यंत ना भाजी करून घेते. त्यानंतर मला डाळीलासुद्धा फोडणी द्यायची आहे. बाकी चपात्या तर सकाळी मी करून घेतलेल्या आहेत, दुपारच्या जेवणाच्यासुद्धा. आणि सकाळची डब्याची थोडीशी भाजीसुद्धा शिल्लक आहे, तीसुद्धा आम्हाला दुपारच्या जेवणासाठी होईल. तर दररोज ना अशा पद्धतीनं खूप प्रत्येक गोष्ट लेडीजला किंवा ज्या होममेकर असतात, घरी असतात स्पेशली, तर त्यांना खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे ज्याला जे काही आवडतं आहे ते पदार्थ त्यांना खायला देणे, त्या टाईममध्ये खायला देणे, प्लस घरातली बाकीची सगळी कामं करणे. तर खरंच होम मेकिंग हे सुद्धा आर्टच आहे. आणि हे आर्ट असं कंपल्सरी नाही की हे अशाच पद्धतीनं, ही गोष्ट अशाच पद्धतीनं झाली पाहिजे. याच्यामध्ये प्रत्येकाचं स्किल आहे. ज्या ज्या पद्धतीनं तो त्या गोष्टी मॅनेज करू शकेल. तर हे छान पद्धतीनं जसं जसं आपण काम करत जाऊ, जसं जसं आपल्याला एक्सपिरियन्स येत जाईल, तसं तसं या सगळ्या गोष्टींमधला आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि मग आपण थोडंसं रिलॅक्स फील करायला सुरुवात करतो. कारण सुरुवातीलाच जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करतो ना तर आपल्याला थोडंसं दडपण असतं की ती गोष्ट चांगली होईल का, मला जमेल का. जसं की जेवण बनवण्याच्या बाबतीत एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर त्याच्या आधीच आपला खूप विचार असतो की मला ते जमेल का, पदार्थ चांगला होईल का. पण जसं आपण तो पदार्थ करायला लागू प्रत्येक वेळी तर त्यानंतर आपल्याला सवय होऊन जाते. त्याच्यामध्ये मसाला किती टाकायचा, त्याच्यामध्ये मीठ किती टाकायचं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं किती क्वांटिटीमध्ये पाणी टाकायचं, तर या सगळ्या गोष्टी अंदाजावरच असतात. आणि तो अंदाज जेव्हा आपण रेग्युलर त्या गोष्टी करतो तेव्हाच येतो. तर होम मेकिंग ही सुद्धा अशीच आर्ट आहे आणि जो तो आपापली स्किल त्याच्यामध्ये वापरून ती आर्ट इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर असो. आणि आता ना भाजी मी इथे टाकलेली आहे. त्याचबरोबर डाळीलासुद्धा लगेच फोडणी देऊन घेते. तर भाजीमध्ये ना सगळे मसाले एकदम व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये स्मॅश झालेले आहेत. आणि छानपैकी इथे ना जे बारीक करून घेतलेलं पनीर होतं ना तर ते पनीरसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकते आणि छान त्याला एकदम बारीक गॅसवर ठेवलेलं आहे, जेणेकरून पनीर करपणार नाही, खाली लागणार नाही कढईला. आणि छानपैकी मंद गॅसवर, बारीक गॅसवर भाजी आपली छान होईल.
त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर डाळीमध्ये सुद्धा टाकलेली आहे आणि पनीरच्या भाजीमध्ये सुद्धा टाकलेली आहे. आणि त्याच्यावरून ना थोडासा पाण्याचा एक थोडासा शिंतोडा दिलेला आहे, जेणेकरून पनीरची जी भुर्जी असेल ना ती एकदम ड्राय सुकी नाही होणार, थोडीशी अशी ओलसर होईल, जेणेकरून चपाती भाजी किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाता येईल. तर गॅसवरचं काम झाल्यानंतर ना किचन ओटा जो होता तो थोडाफार पुसून घेतलेला आहे, कारण जेवण अजून बनवल्यानंतर फायनल एकदा पुसेन. पण जे काही खरकट वगैरे उरलेलं असतं भाजी फोडणी वगैरे देताना, तर ते सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर ना हे कपड्यांचं काम, आता कपडेसुद्धा ना थोडा वेळ भिजत घालते आणि त्याच्यानंतर मशीनला लावते, कारण डायरेक्ट मशीनला लावलेले कपडे निघत नाहीत. आणि जेव्हा पण हातानं धुतलेल्या कपड्यांची सवय असते ना, कम्पॅरेटिव्ह टू मशीनचे कपडे अजिबात आवडत नाहीत. तर मलासुद्धा ना मशीनने धुतलेले कपडे सहसा आवडत नाहीत. पण आता टाईम भेटतच नाही, तर त्याच्यामुळे मी कपडे मशीनलाच धुते. तर त्यासाठी ना काय करते, कपडे पहिले भिजत ठेवते. टाईम भेटला मला तर मग सगळेच कपडे मी एकदा ब्रशने थोडेफार घासून घेते आणि मग मशीनला लावते. अदरवाईज कपडे भिजवून ठेवते. जे कपडे घासायचे आहेत ते वेगळे सेपरेट भिजवते, जे घासते आणि मग बाकीचे सगळे कपडे मशीनला लावते, जेणेकरून कपडे भिजल्यानंतर थोडेफार तरी ते मशीनमधून निघतील. अदरवाईज ते मशीनमधून अजिबात निघत नाहीत आणि कपडे धुतलेल्याचा फीलसुद्धा येत नाही. तर इथे बाळाचेसुद्धा कपडे आहेत ना, तर ते कपडे कंपल्सरी मी साबण लावून ब्रश लावून घासून मगच ते मशीनमध्ये टाकते. आणि बाळाचे कपडे शक्यतो मी हातानेच धुते. पण काय होतं ना, आता पाऊस पुन्हा मुंबईमध्ये सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे ना कपडे सुकायला खूप प्रॉब्लेम होतो. हाताने कपडे धुतले तर ते संध्याकाळपर्यंत, सकाळी धुतले तर वाळत नाहीत आणि बाळालाचे कपडे ना सारखे लागतात. तर त्यासाठी जेव्हा मशीन लावणार ना तोपर्यंत जेवढे बाळाचे कपडे पडलेले असतील ना ते सगळे घासून अशा पद्धतीनं ना मशीनला लावून घेते. आणि नंतर जे काय थोडेफार वगैरे पडतील, पॅन्ट वगैरे पडेल किंवा शर्ट वगैरे पडेल, तर ते मी हातानेच धुवून टाकते. तर इथे बाळाचे जे कपडे आहेत देवांशचे, त्याला साबण वगैरे लावून घेतलेला आहे व्यवस्थित, त्यानंतर घासून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना थोडा वेळ ते डेटॉलच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवेन आणि मग आमच्या कपड्यांबरोबरच हे बाळाचे जे कपडे आहेत त्याचीसुद्धा मशीनला लावून घेईन. आणि कपडेसुद्धा थोडेफार अशा हाताने धुतले ना तर तोसुद्धा थोडाफार व्यायाम होतो, कारण डायरेक्ट मशीनला कपडे लावले तर तिथेसुद्धा आपला काहीच व्यायाम होत नाही, एक्सरसाइज होत नाही. आणि स्पेशली बाहेर जाणं चालण्यासाठी किंवा घरामध्ये पण थोडंफार वेळ काढणं, तसं तर वेळ काढला तर मिळेल, पण अजूनही मला तो वेळ मिळत नाही थोडाफार, जेणेकरून थोडंसं जे काय असेल बेसिक आपण जे म्हणतो व्यायाम वगैरे, तर ते करण्यासाठी वेळ मिळेल. तर तो सुद्धा काही मिळत नाही. त्याच्यामुळं मग मी हल्ली असं करते की कामांमध्येच जेवढा डायरेक्टली इनडायरेक्टली माझा व्यायाम होईल किंवा शरीराची हालचाल होईल, तर तोच मी माझा स्वतःचा सध्या व्यायाम समजते, जेणेकरून खाली बसून कचरा वगैरे काढणे किंवा कपडे व्यवस्थित ब्रशने घासणे किंवा धुणे, तर अशा पद्धतीनं बऱ्यापैकी व्यायाम आपला होतो. तर आता कपडे इथे जे आहेत ना ती मशीन लावायला घेतलेली आहे. तर आता ना खूप वेळ झालेला आहे, कारण कपडे बऱ्यापैकी भिजलेली आहेत आणि आता मशीन लावून घेते. आणि त्याच्यानंतर ना जेव्हा पण देवांश वगैरे झोपेल तर तेव्हा मी कपडे सुकत घालायला जाते, कारण आता तो 7 महिन्यांचा झालेला आहे, त्याच्यामुळे तो सगळीकडे रांगतो. कुठली वस्तू असेल जड तर तिला धरून उभं राहायचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामुळे ना तो जेव्हा जागा असेल तेव्हा कुठल्या तरी एका माणसाला कंपल्सरी त्याच्याकडे थांबावंच लागतं. तर त्यासाठी तो जेव्हा झोपेल ना तेव्हाच मी कपडे वाळत घालीन. तर मशीन लावली की मशीनचं काम होईल आणि मग तोपर्यंत मशीनला जो काही वेळ माझा लागणार आहे तर तो वेळ वाचेल. तर इथे मशीन लावून घेतली. त्याच्यानंतर आले हॉलमध्ये आणि घरातला पसारा जर तुम्ही आता म्हणाल ना, तर ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना ते अगदीच हा व्हिडिओ खरंच रिलेट करू शकतील, की किती पसारा उचलला तरी पसारा हा होतोच. पण आपलं काम आहे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा तिथे बाळ नसेल तिथं पसारा लगेच मी आवरून ठेवते, जेणेकरून घर ना पूर्ण अस्ताव्यस्त दिसत नाही. कारण आपण समजू शकतो, पण घरात अचानक येणारी एखादी व्यक्ती ती नाही समजू शकत, किंवा बाहेरून ऑफिसमधून येणारे हजबंड असतील किंवा मुलं शाळेतून वगैरे येणार असतील तर त्यांना नाही समजत, की घरी आल्यानंतर एकदम पसारा बघितल्यानंतर त्यांनासुद्धा छान वाटत नाही. तर त्यासाठी आता मी त्याला हॉलमध्ये ठेवलं होतं, तर हॉलमधून त्याला आता बेडरूममध्ये नेलेलं आहे. तर त्यासाठी हॉलमधला सगळा पसारा आवरून एकदा कचरा वगैरे काढून घेते आणि त्याच्यानंतर ना आता बेडरूमचा जो काही पसारा तो करेल किंवा काय, तर तो झोपल्यानंतर तो मग सावकाश मी आवरून घेणार. तर आता बघा हा एवढा कचरा आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा झाडूसुद्धा मारावा लागतो, कारण सगळीकडे फिरतो, हात वगैरे लागतात त्याचे आणि तेच हात तोंडात वगैरे जातात. तर त्यामुळे ना सकाळी एकदा लादी पुसायची आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा कचरा काढावा लागतो. तर आता इथे तुम्ही बघता ना परत मुंबईला पाऊस चालू झालेला आहे एक 3-4 दिवसांपासून.
आणि खूप प्रचंड पाऊस असतो, मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. जसं की एकदम हा तर परतीचा पाऊस आहे, पण जसं सुरुवात झाल्यानंतर पाऊस पडतो तर तसाच पाऊस आता पडायला सुरुवात झालेली आहे. तर आता ना हे सगळं आवरून आता संध्याकाळची वेळ आहे. तर कपडे अजून मी सुकत घातलेले नाहीत, तर ते मी आता संध्याकाळ झालेली आहे. देवांशला अंघोळ वगैरे घातली तर त्याला छानपैकी रेडी करते आणि त्यानंतर आता हा झोपेल तेव्हा मग मी कपडे वगैरे सुकत घालेन. तर अशा पद्धतीनं ना पूर्ण दिवसाचं माझं रुटीन आजचं जे होतं ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर इथे ना आता देवांशला छान रेडी केले आणि थोडंफार खेळणी वगैरे देते त्याला आणि आता ना त्याला रेडी केले. पण हा जो काजळाचा टिक्का जो लावतो ना तर त्याच्यासाठी ना खूप त्याला म्हणजे असं व्यवस्थित पकडून ठेवावं लागतं, अदरवाईज तो कधी एका ह्याच साईडला लागेल, कधी भुवयाच्या वरतीच लागेल. तर अशा पद्धतीनं होतं. तर छानपैकी त्याला रेडी केलेलं आहे आणि आता बघूया थोड्या वेळातच तो झोपेल, कारण आता दिवसभर तर काही तो झोपलेला नाही आहे. तर चलो बाय बाय.